नमस्कार मित्रांनो, तुम्ही पण संध्याकाळसाठी काहीतरी स्नॅक्स कसा बनवायचा झटपट हे शोधत असाल तर सोपी पद्धत. शेंगदाणे आहेत ते तळून घ्यायचे आहेत. 2 मिनिटात तळून होतात. नंतर टाकायचे आहेत सुकं खोबऱ्याचे काप. तेही सुद्धा तेलात चांगले तांबूस रंग येईपर्यंत छान असे तळून घ्यायचे आहेत. नंतर त्याच्यात आपल्याला ॲड करायचे आहे ठेचलेली लसूण पण गरा मस्तपैकी तळून घ्यायचे आहे तांबूस रंग येईपर्यंत. नंतर फोडणीला टाकायचं आहे राई, जिरं, कढीपत्ता. तिघांनाही मस्तपैकी अशी तडतडली पाहिजे फोडणी. आणि फोडणी तडतडल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये टाकायची आहे चमचाभर हळद टाकून झाल्यानंतर ताबडतोब आपल्याला त्याच्यामध्ये कुरमुरे टाकायचे आहेत आणि कुरमुरे घालून आपल्याला पटापट त्याला फिरवत राहायचं आहे. चवीनुसार आपल्याला मीठ ॲड करायचं आहे आणि त्याचबरोबर तळलेले हे सगळे जिन्नस जे आहेत ते आपल्याला एकरूप करायचे आहेत. आणि मस्तपैकी हेल्दी असा आपला भडंग तयार झालेला आहे. यात तुम्ही मसाला देखील ॲड करू शकता, पण लहान मुलांसाठी जे खात नाहीत तिखट त्यांच्यासाठी हा भडंग हा खूपच छान आणि सुंदर आणि टेस्टी बनतो. तर जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि खादाड भ्रमंतीला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.